योग्य गोष्ट करणे हा एक निर्णय आहे, ज्याचा अर्थ बऱ्याच प्रसंगांमध्ये आपण एकटे उभे आहात. म्हणूनच आपल्या हृदयाचे अनुसरण करा आणि आपला योग्य निर्णय घ्या. काय आमचे निर्णय योग्य असतात? आजच्या उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. प्रियांनो, निर्णयाबद्दल नेहमीच भाष्य केले जाते आणि हा विषय अनेकांच्या आवडीचा विषय असतो. निर्णय योग्य आहे किंवा नाही यावर हे भाष्य चालू असते. आजच्या अध्ययनात आम्ही प्रामुख्याने हाच विषय पाहणार आहोत. यातील काही वचनात पौल आणि इतर मंडळी भावनिक झालेली दिसेल. नक्कीच तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असे काय झाले की भावनिक स्थिती येथे दिसते? तो कोणता निर्णय होता? निर्णय कोणी घेतला? इत्यादी गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला अध्ययनाची सुरुवात करावी लागेल. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नवीन करारातील प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि 19 अध्याय आम्ही संपवलेला आहे. 20व्या अध्यायाची पहिली 12 वचने आम्ही अभ्यासलीत. मला खात्री आहे श्रोत्यानो की ह्या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे परमेश्वर आपणाशी बोलत आहे आणि आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहात. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तावर ज्यांनी विश्वास ठेवला होता ते लोक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमत असत. पॉल त्यांच्याशी बोलत असे आणि एक दिवस त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले. कशा प्रकारे युथुक नावाचा तरुण वरून खाली पडला आणि तात्काळ मेला, परंतु पौलाने त्याला जिवंत केले. हा एक मोठा चमत्कार त्या भागात घडला आणि अनेक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. आता आपण आपलं अध्ययन प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि 13व्या वचनापासून पुढे करणार आहोत. 13वं वचन सांगतं, आम्ही आधीच जाऊन तारवात बसून अस्साकडे गेलो. तेथे पोहोचल्यावर पौलाला तारवात घ्यावयाचे होते, कारण त्याने तसे ठरविले होते व तो स्वतः पायवाटेने येणार होता. आता ह्या लोकांचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता. डॉक्टर लूक आणि इतर अस्साकडे तारवातून गेलेत, परंतु पौल त्या ठिकाणी पायवाटेने गेला. आपल्याला काय वाटतं श्रोत्यानो, पौलाने असे का बरे केले असावे? मला असं खात्रीपूर्वक वाटतं की त्या वाटेने जाताना तो शुभवर्तमान सांगत होता, तो साक्ष देत होता. माझ्या विचारांमध्ये जेव्हा तो रस्त्याने चालला तेव्हा त्याच्या आजूबाजूला जे लोक राहत होते त्यांना तो वचन सांगत होता. त्यांच्यामध्ये राहून तेथे थांबून त्याने त्यांना देवाचा संदेश दिला असावा. 14 आणि 15 वचने पुढे सांगतात, तो असात आम्हाला भेटला तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही मितुलेनास आलो. तेथून तारवातून आम्ही दुसऱ्या दिवशी खियास समोर आलो आणि त्याच्या पुढल्या दिवशी आम्ही सामा बंदर घेतले. मग त्रोगुल्यात राहिल्यावर त्याच्या पुढील दिवशी आम्ही मिलेतास आलो. श्रोत्यानो, ही जी सर्व नावे मी आपणासमोर वाचली आहेत त्या सर्वांना आपण नकाशात पाहू शकता. एक चांगली छोटीशी प्रवास वर्णनाची माहिती ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळाली. 16वं वचन सांगतं, आपणाला आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस बाजूला टाकून जाण्याचा पौलाने निश्चय केला होता, कारण कसेही करून 50व्या दिवसाच्या सणात आपण येरुशलेमेत असावे ह्यासाठी तो घाई करीत होता. श्रोत्यानो, चांगल्या नकाशात आपणास आढळेल की इफिस शहर हे एक लहानसे बेट आहे. तेथील नद्यांच्या पाण्यामुळे इफिस शहराचे बंदर हे पाण्याने भरलेले आहे. आज जरी पाहिले तरी इफिस शहर हे पाण्यापासून फक्त 2 ते 3 मैल लांब आढळते. शहरातील महत्त्वाचा भाग हा 5 मैलाचा आहे. मिलात हे किनाऱ्यावरील एक बंदर आहे आणि म्हणून पौलाने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना भेटण्यासाठी मिलेत ह्या ठिकाणी बोलावून घेतले. 17व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं की मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले. पुढे 18वं वचन पहा. ते त्याच्याजवळ आल्यावर
त्याने त्यास म्हटले, मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो. पॉल ह्या ठिकाणी त्यांना स्मरण करून देत आहे की तो त्यांच्याबरोबर कशा प्रकारे वागला. 19 ते 21 वचने म्हणजे फार नम्रतेने, आसवेगाळीत आणि यहुद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि 4 लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्या संबंधाने यहुदी व हेलेनी ह्यास मी साक्ष देत होतो. पॉल ह्या ठिकाणी स्वतःविषयी त्यांना पुन्हा एकदा सांगत आहे. पॉल हा येशू ख्रिस्ताचा विश्वासू साक्षीदार होता. तो घोषणा करू शकला की त्याने देवाचे वचन त्यांना सांगितले आहे. देवाचे संपूर्ण वचन सांगितले आहे. पौलाने देवाचे वचन शिकवले. पौलाने त्यांना देवाची पूर्ण शांती आणि सांत्वन दिले. श्रोत्यानो, यहुदी धार्मिक सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सुद्धा तो विश्वास योग्य राहिला. 22 ते 24 वचने पहा. पुढे काय सांगतात? 20वा अध्याय 22 पासून 24 वचने. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेत जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, ह्यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी एक मुद्दा असा आहे की ज्याविषयी पुष्कळ पवित्र शास्त्राच्या शिक्षकांचे वेगवेगळे मत आहे. काही शिक्षकांचे असे म्हणणे आहे की पौलाने यरुशलेमेत जाण्याची चूक केली. त्यांचे असे म्हणणे आहे की पौलाने यरुशलेमेत जायला नको होते. परंतु पौल ह्या ठिकाणी स्वतः जी साक्ष देत आहे ती फार स्पष्ट आहे. माझा पूर्ण विश्वास आहे श्रोत्यानो की यरुशलेमेत जाण्याच्या बाबतीत तो पूर्णपणे परमेश्वराच्या इच्छेच्या अधीन होता. त्यामुळे तो ठामपणे सांगतो की मी यरुशलेमला जाणार. यरुशलेमेत बंधने व संकटे त्याची वाट पाहत होती, ह्याविषयी त्याला माहीत होते. पवित्र आत्मा त्याला जेथे जेथे जायला सांगत होता तेथे तेथे तो जात असे. आता हे प्रेषितांची कृत्य ह्याच्या 16व्या अध्यायापेक्षा फरक आहे, जेथे आपण हे पाहिले की पवित्र आत्म्याने त्याला आशिया प्रांतात संदेश देऊ नको म्हणून विरोध केला होता. खरे पाहिले असता त्याच्या युरोपमधील प्रवासात देवाने त्याच्या मार्गात अडथळे निर्माण केले होते. परंतु ह्या यरुशलेमेच्या प्रवासात तसा काही प्रकार घडला नाही. परंतु यरुशलेमेत गेल्यावर काय होणार ह्याची जाणीव मात्र पवित्र आत्म्याने त्याला आधीच करून दिली होती. म्हणून पौल स्पष्टपणे सांगतो की यरुशलेमेत गेल्यावर काय होणार आहे ह्याची त्याला जाणीव आहे. तो इतकेच म्हणतो, मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही. मी तर येशूकरिता आपला प्राण द्यायला सुद्धा तयार आहे. श्रोत्यानो, पौलाने स्वतःबरोबर आणलेल्या भेटवस्तू यरुशलेमेतील संतांना स्वतःच्या हाताने द्यायच्या होत्या. पौल लिहितो, मी माझी धाव संपवलेली आहे. ह्या ठिकाणी आम्हाला पौलाने खरोखर त्याची धाव सर्वार्थाने संपविली आहे हे पाहायला मिळते. यरुशलेम हे त्याच्या धावेवरील एक ठिकाण होते. 25 ते 27 वचने पहा. आणि आता पहा, ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे, कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हा सांगण्यास मी कसूर केली नाही. पौलाला माहीत होते श्रोत्यानो की त्याची ह्या लोकांबरोबर पुन्हा भेट होणार नाही. पौलाला हे सुद्धा माहीत होते की देवाचा संपूर्ण मनोदय त्याने त्या लोकांना दिलेला आहे. श्रोत्यानो, मी सुद्धा देवाचा मनोदय सांगण्याकरिता कधीच कसूर केली नाही. जेव्हा जेव्हा मला संधी प्राप्त झाली तेव्हा तेव्हा मी देवाचे वचन लोकांना सांगितले आहे. 28वे वचन पुढे सांगतं, 20वा अध्याय आणि 28वे वचन. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. जे मंडळीचे अधिकारी आहेत
त्यांचे काम हेच आहे की त्यांनी फक्त सभास्थानात जाऊन बसू नये, तर आपल्या मंडळीतील सभासदांना खरोखर देवाचे वचन समजले आहे की नाही आणि त्यांची आध्यात्मिक वाढ होत आहे किंवा नाही, मंडळीला खरोखर आध्यात्मिक अन्न मिळत आहे किंवा नाही, आणि जर मिळत नसेल तर ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांचे काम आहे. पुढे 29 आणि 30 वचने. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. श्रोत्यानो, पौलाला माहीत होते की तो गेल्यानंतर काय होणार आहे. मंडळांमध्ये खोटी शिकवण देणारे लोक कसे घुसणार आहेत. सैतान कशा प्रकारे त्यांच्यावर आक्रमण करणार आहे. श्रोत्यानो, सैतान हा आपला मित्र नाही, तो आपला शत्रू आहे. त्याला देवाच्या वचनाचे शिक्षण बंद पडलेले पाहायला आवडते. पौलाने त्यांना इफिसमध्ये सांगितले होते, सावधान केले होते की असे नंतर घडणार आहे. पौलाने त्यांना सांगितले होते की त्यांच्यामध्ये असे लोक शिरतील जे समस्या निर्माण करतील. श्रोत्यानो, अनेकदा मी आपणाला सांगितले आहे की मंडळांमधील समस्या बाहेरून नाही, परंतु आतल्या लोकांच्याद्वारे निर्माण होतात. पुष्कळदा मंडळाच्या आतील लोकच अशा प्रकारच्या समस्या निर्माण करतात की ज्यामुळे परमेश्वराच्या सेवेमध्ये अडखळ निर्माण होते. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुटे मज फाटा. देवळी नेत्र उघडती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव. 31 आणि 32 वचने. म्हणून मी 3 वर्षे रात्रंदिवस अश्रुगाळीत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध रहा. आता मी तुम्हास प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवितो.
तो तुमची वाढ करावयास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन द्यावयास समर्थ आहे. श्रोत्यानो, पॉल त्यांना प्रभूकडे व प्रभूच्या कृपेमध्ये सोपित आहे. आपणही ज्यावेळेस एकमेकांचा निरोप घेतो त्यावेळेस असे करू शकतो. 33 आणि 34 वचने, मी कोणाच्या सोन्याचा, रुपयाचा किंवा वस्त्राचा लोभ धरिला नाही. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागविण्याकरिता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात. श्रोत्यानो, पॉल स्वतः पैशाचा लोभी नव्हता. त्याने स्वतःच्या आणि आपल्या सोबत्यांच्या गरजा भागविण्यासाठी स्वतःच्या हातांनी परिश्रम केले होते. 35 ते 38 वचने, सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही, असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचवले. श्रोत्यानो, ही एक फार भावनापूर्ण अशी सभा पॉल आणि इफिसेतील वडील मंडळी यांच्यामध्ये भरली होती. वडील मंडळी पॉलावर प्रेम करीत होती आणि पॉल सुद्धा वडील मंडळीवर प्रेम करीत होता. पॉलाला निरोप देणे त्यांना फार कठीण जात होते. अशा प्रकारचे प्रसंग आमच्या जीवनात सुद्धा येतात. परंतु श्रोत्यानो, पॉल त्यांना म्हणतो की मी सतत 3 वर्षे प्रार्थना केली. रात्रंदिवस त्याने अश्रू गाळले होते, जेणेकरून ह्या लोकांचे आत्मिक जीवन खंबीर राहावे. शेवटसुद्धा तो प्रार्थनेच्या द्वारे करीत आहे. त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली आणि दुःखित अंतकरणाने त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. आता आपण 21व्या अध्यायाकडे वळत आहोत. पॉल यरुशलेमेत जातो. त्या ठिकाणी त्याला अटक होते हे आम्हाला पाहायला मिळते. पॉलाने सुवार्ता प्रसारार्थ 3 प्रवास केले. आता तो परत येत आहे. त्याचे परत येणे म्हणजे एक विलक्षण विजयी दौड आहे. मार्गातच त्याला सूचना मिळाल्याप्रमाणे त्याला माहीत होते की यरुशलेममध्ये त्याच्यावर संकट येणार, त्याला त्रास सोसावा लागणार. 20व्या अध्यायाचा शेवट मिलेत ह्या ठिकाणी इफिसेतील वडीलधाऱ्या लोकांबरोबर पौलाची जी भावनात्मक भेट झाली त्याद्वारे झाला. आता तो इस्रायलला परत येण्यासाठी जलप्रवास असल्यामुळे बोटीवर चढत आहे. पहिली 2 वचने सांगतात, मग असे झाले की आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पात्र्यास गेलो. श्रोत्यानो, त्याने मिलेत ह्या ठिकाणी बोटीमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आशिया मायनरच्या दक्षिणेस पातारा ह्या ठिकाणापर्यंतचा प्रवास बोटीने केला. त्या ठिकाणी त्यांनी तारू बदलले आणि आता त्यांनी सोरच्या प्रवासास सुरुवात केली. ते कॅसेरिया प्रांताच्या उत्तरेस आहे. खरे पाहिले असता ते इस्रायलच्या किनाऱ्यावर आहे. त्याचे पूर्वीचे नाव फेनिके असे होते. आज त्याला लेबेनॉन म्हणून ओळखतात. 3रं वचन सांगतं, मग कुप्र दृष्टीस पडले तेव्हा ते डावीकडे टाकून आम्ही सूर्याकडे जाऊन सोरास उतरलो, कारण तेथे तारवातील माल उतरवायचा होता. श्रोत्यानो, मला असं वाटतं की जुन्या भाषांतरात ज्या काही गोष्टींचा उल्लेख आहे त्या नवीन भाषांतरात दिसून येत नाहीत. त्यांना प्रथम कुप्र हे सापडले. त्याचप्रमाणे त्याच्या डाव्या हाताला सोरला जाताना त्यांना हे डाव्या हाताला लागले. त्यांनी प्रथम जरी ते पाहिले तरी त्या ठिकाणी ते उतरले नाहीत. त्यांनी आपला प्रवास सोरपर्यंत चालू ठेवला. त्या प्राचीन काळातील ते एक महान व्यावसायिक केंद्र होते. 4थं वचन, आणि शोध केल्यावर आम्हास शिष्य भेटले म्हणून आम्ही तेथे 7 दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याच्याद्वारे पौलाला म्हटले, तुम्ही यरुशलेमेत पाऊल टाकू नका. हे ते वचन आहे श्रोत्यानो जे पवित्र शास्त्र शिक्षक वापरतात. ज्या बहुतेकांचे असे म्हणणे आहे की पौलाने यरुशलेमेत जाण्याची चूक केली. हे वचन असे दर्शविते की जणू शिष्य पवित्र आत्म्याच्याद्वारे पौलाला सांगत आहेत की तू यरुशलेमेत जाऊ नको. जर मी चांगल्या प्रकारे ह्या वचनाला समजते तर मी हेच म्हणू शकते की पवित्र आत्मा स्वतःचाच विरोध कधीच करणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की तो तीच गोष्ट पुन्हा ह्या ठिकाणी सांगत आहे जी त्याने पहिले सांगितली होती.
पौलाने आवश्यक अर्पण करण्याची पूर्ण तयारी केल्याशिवाय यरुशलेमेत जाऊ नये. पौल सतत हेच सांगत आला की त्याची स्वतःचे बलिदान देण्याची पूर्ण तयारी झाली आहे. प्रभू येशूकरिता तो स्वतःचे बलिदान देण्याकरिता तयार होता. मला वाटतं ह्याच प्रकारे आम्ही ह्या वचनाला समजून घ्यावे. बऱ्याच कारणांमुळे मी हे स्वीकारू शकत नाही की पौल जेव्हा यरुशलेमला गेला तेव्हा त्याने परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध पाऊल उचलले. त्याचा त्या ठिकाणी जाण्याचा एक भावनात्मक उद्देश होता, परंतु तो उद्देश खरोखर चांगला होता. त्याने विदेशी ख्रिस्ती लोकांकडून दान एकत्र गोळा केले होते. ते तो यरुशलेमेतील छळ सहन करणाऱ्या संतांना देणार होता. हे त्याला स्वतःच्या हातांनी यरुशलेमच्या मंदिरात त्यांना द्यायचे होते, कारण एकेकाळी आपल्याच हातांनी त्याने यरुशलेमच्या मंडळीची उधळपट्टी केली होती. त्यांना छळ दिला होता, त्यांना त्रास दिला होता. आज यरुशलेमेतील संतांवर जी दारिद्र्याची परिस्थिती होती त्याला काही अंशी पौलच जबाबदार होता. पौलाला आपला कोणी प्रतिनिधी यरुशलेमेत पाठविण्याची इच्छा नव्हती, तर आपण स्वतःच यरुशलेमेत जावे अशी त्याची स्वतःची हार्दिक इच्छा होती. पौलाने परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधात पाऊल उचलले ह्यावर विश्वास न करण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याने नंतर केलेले लिखाण. ज्यावेळेस श्रोत्यानो पौल हा रोम येथील तुरुंगात होता त्यावेळेस फिलिप येथील मंडळीने त्याला सहानुभूतीपर संदेश पाठविला होता. फिलिप येथील मंडळीचे त्याच्यावर प्रेम होते आणि ते त्याच्या परिस्थितीत सहभागी होते. त्यांनी दाखविलेल्या सहानुभूतीवरून ते स्पष्ट होत होते. परंतु पौलाने त्यांना लिहिले, फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय आणि 12 वचन, की बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. कारण श्रोत्यानो, पौलाच्या बाबतीत जे झाले त्यामुळे त्याच्या शुभवर्तमान प्रसाराच्या कार्यात अडथळा उत्पन्न झाला नाही. मला नाही वाटत की पौल हा देवाच्या इच्छेच्या बाहेर होता. त्याचबरोबर आपणाला आठवत असेल की ज्यावेळेस प्रभू हनन्यासमोर प्रगट झाला आणि त्याने त्याच्या परिवर्तनानंतर त्याला सांगितले की पौलाकडे जा, तेव्हा तो हनन्याला म्हणाला, तू त्याचकडे जा, कारण ते माझे निवडलेले पात्र आहे. प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय आणि 15-16 वचने सांगतात, परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. 9 अध्याय आणि 16 वचन, आणि त्याला माझ्या नावाकरिता किती दुःखे सोसावी लागतील हे मी त्याला दाखवीन. ह्या मुद्द्यापर्यंत आपल्याला प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील अभ्यासावरून पौल अद्यापपर्यंत राजे आणि राज्यकर्ते ह्यांच्या समोर आलेला दिसून येत नाही. परंतु तरीही श्रोत्यानो, देवाची तशी इच्छा आहे की त्याने राजांच्या समोर देवाकरिता साक्ष द्यावी, राजांच्या समोर हजर व्हावे. पुढील प्रकरणात आपण पाहणार आहोत की त्याला राजाच्या समोर उभे राहावे लागेल, त्याला अग्रिप्पा राजापुढे साक्ष द्यावी लागेल. त्याचप्रमाणे रोम येथील नीरोच्या समोर देखील देवाची साक्ष त्याला द्यावी लागेल. आम्हाला खात्रीने सांगता येते की जे कैसराच्या घरातील होते त्यांची त्याने भेट घेतली होती आणि म्हणून पौल त्यांना शुभेच्छा देतो. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 22 वचन सांगतं की सर्व पवित्र जन व विशेष करून कैसराच्या घरचे तुम्हाला सलाम सांगतात. तसेच तिमथ्याला दुसरे पत्र 4 अध्याय आणि 7 वचन, तिमथ्याला दुसरे पत्र 4 अध्याय 7 वचन. फिलिप येथील मंडळीला त्याने हे पत्र लिहिले त्यावेळेस तो रोम येथील तुरुंगात कैदेत होता. प्रामुख्याने मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखीला आहे. श्रोत्यानो, पौल लिहितो, मी माझी धाव संपवली आहे. हे त्याने त्याच्या आयुष्याच्या शेवटी लिहिलेले आपणास आढळून येते. त्यावरून मला असं दिसून येतं श्रोत्यानो की जर तो देवाच्या इच्छेच्या बाहेर गेला असता तर त्याने असे कदापि म्हटले नसते. मी एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे की ज्यावेळेस मी माझ्या प्रभूच्या सेवेतील मागील कार्याचा विचार करते त्यावेळेस एक गोष्ट माझ्या लक्षात येते, ती ही की मी माझ्या सेवेत काही वेळा देवाच्या इच्छेच्या बाहेर पाऊल टाकले. ते जरी मी मुद्दाम केले नसले तरी ते अज्ञानाने माझ्या हातून घडले. त्या गोष्टी मी हट्टीपणाने केल्या. कदाचित देवाची त्यामागे काहीतरी इच्छा असली पाहिजे म्हणून त्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडून येतात.
परंतु श्रोत्यांनो, मला नाही वाटत की पॉल जर परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर गेला असता तर आपल्या आयुष्याच्या शेवटी तो असे काही लिहू शकला असता की मी माझी धाव संपवली आहे. ह्याचाच अर्थ की त्याने कधीही देवाच्या इच्छेबाहेर काही केले नव्हते. आता आपण 5वं वचन वाचूया, 21वा अध्याय आणि 5वं वचन. मग असे झाले की ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो, तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हाला नगराबाहेर पोहोचविले. तिथे समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. ह्या ठिकाणी पौलाने ही एक चांगली गोष्ट केली. पॉल आणि त्याच्याबरोबरचे इतर लोक ह्यांनी त्या समुद्राच्या किनाऱ्यावर सुद्धा गुडघे टेकून प्रार्थना केली. श्रोत्यानो, प्रार्थना करण्याची ही एक सर्वात उत्तम पद्धत आहे. आम्ही गुडघ्यावर होऊन प्रार्थना करायला हवी. परंतु कधीकधी आम्हाला हे शक्य होत नाही. परंतु जर शक्य आहे तर आम्ही अवश्य गुडघ्यांवर होऊन प्रार्थना करायला हवी. 6वं आणि 7वं वचन. आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले. मग आम्ही आपल्या सोरापासूनचा जलप्रवास संपविला आणि प्लल मेसास येऊन व बंधुजनांना भेटून त्यांच्या येथे एक दिवस राहिलो. श्रोत्यांनो, ह्या सर्व वृत्तांतावरून आम्हाला दिसतं की कशा प्रकारे पॉल परमेश्वराच्या इच्छेला आपल्या जीवनामध्ये स्थान देत होता आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात सर्व गोष्टी करीत होता. पुढच्या वचनांवर पुढच्या कार्यक्रमात आम्ही विचार करू. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहिले की पौलाला अनेकांना भेटायचे होते, त्यांना शिक्षणाद्वारे मार्गदर्शन करायचे होते. वास्तविक पाहता आजचे अध्ययन हे देवाचा सेवक कसा असावा याचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. पौलाने स्वतः तो कित्ता लोकांसमोर ठेवला. त्याने देवाच्या इच्छेबाहेरचे काम कधीच केले नाही. आज आमची स्थिती काय आहे? काय आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो की आमचीच इच्छा अंतिम असते? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. आत्तापर्यंत तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांभाळलेला आहेस. आम्हाला सर्व काही देऊन तू आम्हाला तृप्त केलेला आहेस. आणि बापा, आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज आम्ही विशेष रीतीनं तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत, कारण प्रभूजी, तू आम्हाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहेस. परंतु बापा, आम्ही आमच्याच इच्छेवरती अवलंबून राहतो. आम्हाला आमचीच इच्छा परिपूर्ण व्हावी असे देखील वाटतंय. परंतु बापा, आज आमची विनंती आहे की आमच्या इच्छेने नव्हे, तर आमच्या जीवनामध्ये तुझ्या इच्छेने सर्व काही व्हावं. कारण प्रभूजी, जेव्हा आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे करू, आमच्या जीवनामध्ये आम्हाला शांती असेल, समाधान असेल, आनंद असेल. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही या अपेक्षेनं, या विनंती करत तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.